लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. गोंदिया जिल्ह्यामध्ये मका खरेदीला वेग. 17 केंद्रांवरती मक्याची खरेदी सुरू. शेतकऱ्यांच्या मागणीनंतर आणखी 8 मका केंद्र सुरू झाली. शेतकऱ्यांच्या 2113 क्विंटल मक्याची खरेदी. गोंदियामध्ये रब्बी धान खरेदीला वेग. आतापर्यंत 58,000हून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 3 लाख क्विंटलपेक्षा अधिक धान खरेदी. चंद्रपूर जिल्ह्यात मिरचीचे बंपर उत्पादन झाले. बाजार समितीमध्ये मिरचीची मोठी आवक. राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा या ठिकाणी मिरची चंद्रपुरात दाखल. व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण. नाशिकच्या लासलगावमध्ये कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. नाफेड एनसीसीएफ कडून 12.35 रुपये दरानं खरेदीची घोषणा. कांद्याच्या दरात 50 रुपयांची तर सरासरी दरामध्ये 70 रुपयांची घसरण. शेतकऱ्यांकडून आता आणखी संताप व्यक्त. नंदुरबारमध्ये खरीप हंगामासाठी कापसाचे बियाणे उपलब्ध. 1,08,000 हेक्टरवरती कापसाची लागवड होणार असल्याचा अंदाज. बोगस बीटी बियाण्यांच्या विक्रीवरती करडी नजर राहणार. कृषी विभागाचा हा इशारा. अकोल्यामध्ये खरीप बियाणे विक्रीच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांचा खोळंबा. अजून 5 कापूस बियाणे तुटवड्यामुळे शेतकऱ्यांचा खोळंबा. तर लिंकिंगच्या तक्रारी, साठेबाजी आणि लिंकिंग रोखण्यासाठी जिल्ह्यामध्ये विशेष भरारी पथक तैनात. डिझेल दरवाढीचा नंदुरबारमधल्या शेतकऱ्यांना मोठा फटका. इंधन दरवाढीमुळे खरीप हंगामाच्या तोंडावर मशागतीचा खर्च वाढला. डिझेल 94 रुपये 58 पैशांवरती गेलं. त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित हे बिघडलं. गोंदियाच्या सालेकसा तालुक्यामध्ये तेंदुपत्ता संकलनाचा हंगाम सुरू. यामुळे वनक्षेत्रातील गावकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळाला. ग्रामीण भागातील कुटुंबांना अतिरिक्त उत्पन्न आणि रोजगाराची मोठी संधीही उपलब्ध. सांगलीमध्ये शिवसेना आमदार सुहास बाबर यांच्या पुढाकारातून हरित लोक चळवळ. पिंपळाचे झाड तोडण्याऐवजी पुनर्स्थापनेच्या विचारातून ट्री आर्मी या उपक्रमाची सुरुवात. वड, पिंपळ, चिंच यासारख्या डेरेदार वृक्षांची लागवड. उपोषणानंतर छत्रपती संभाजीनगरमधील सिडको परिसराला मिळणार 2 MLD पाणी. तर MIDC प्रशासनाकडून लवकरच पाणी पुरवठा सुरू करण्याचं आश्वासन. सिडको भागातील महिलांनी MIDC कार्यालयामध्ये मांडलेला ठिय्या. अक्कलपाडा या धरणातून पांझरा नदीमध्ये आवर्तन सोडण्याची मागणी. माजी आमदार असलेले शरद पाटील यांचे जिल्हाधिकाऱ्यांना दुसऱ्यांदा निवेदन. साताऱ्याच्या माळखटाव तालुक्यामध्ये पाणी टंचाईच्या प्रश्नावरून शेतकरी आक्रमक. शेतकरी आणि महिलांनी तीव्र आक्रोश मोर्चा काढला. भले आमचं रक्त घ्या, पण आमच्या हक्काचं पाणी द्या. शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी. करमाळ्यातील मार्गी तलावामध्ये 36% इतका जलसाठा. डाव्या कालव्यातून पर सेकंद 900 लिटरने वांगी तलावामध्ये विसर्ग. 22 गावांमधील 3117 हेक्टर क्षेत्र वांगी तलावार या तलावावरती अवलंबून. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ. धुळ्यामध्ये नागरिकांसाठी पाणी मिळण्यासाठी योग्य नियोजन करायला हवं. महापौर मायादेवी परदेशी यांचे पाणी पुरवठा विभागाच्या बैठकीत निर्देश. पाणी जपून वापरण्याचं त्यांनी केलं आवाहन. बीडमधल्या परळी बोरणा या मध्यम प्रकल्पामध्ये आता 40% पाणीसाठा. वाढलेल्या तापमानामुळे पाण्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे. पाणीसाठ्यामध्ये घट. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. बीडच्या गेवराईमध्ये तर जालन्याच्या अंबडमधून जाणाऱ्या गोदावरी नदीचं पात्र कोरडं ठरलं. तर मराठवाड्यातील अनेक गावांना तीव्र पाणी टंचाईच्या झळा. वारंवार मागणी केली तरी देखील नदीत पाणी सोडलं जात नाहीये असा ग्रामस्थांचा आरोप. कोल्हापूर जिल्ह्यावरती पाणी संकटाचं सावट. काळमवाडी या धरणामध्ये सध्या फक्त 4.5 TMC पाणीसाठा. त्यापुढे धरणातून 3 TMC पाणीसाठा वापरता येणार. वाशिम जिल्ह्यातील काही लघु प्रकल्पांनी तळ गाठला आणि या प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गाळ उपसाही सुरू. प्रकल्पांमधील गाळ निघालाय, त्यामुळे जलसाठा क्षमता वाढणार आहे. परभणीच्या चारठाणा या गावामध्ये भीषण पाणी टंचाई. गावकऱ्यांवरती खासगी टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ. नळ योजनांसाठी लाखोंचा निधी आला, पण संपूर्ण कामं अद्यापही अपूर्ण. सांगलीच्या बोरगावामध्ये बिबट्याचा थरार. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 5 शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला. या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण. वन विभागानं तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी शिफारस. साक्री तालुक्यातल्या टेंबे फाट्याजवळ अज्ञात तरुणींचा मृतदेह आढळला. निजामपूर या ठिकाणच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. मृत तरुणीची ओळख पटवण्याचं काम सध्या शर्थीवरती सुरू. कल्याण रेल्वे स्थानकामध्ये आरपीएफ जवानाला तिघांकडून मारहाण. दादर गोरखपूर एक्सप्रेसमध्ये एका प्रवाशाला काही लोक मारहाण करत होते. तर आरपीएफ जवान नरेंद्र यादव यांनी मारहाण करणाऱ्यांना खाली काढलं असा तिघांकडून. प्रेमाच्या त्रिकोणातून भाईंदरमध्ये श्रेयस मिश्रा या तरुणाचं अपहरण. अपहरणानंतर तरुणाला मारहाण आणि सिगारेटचे चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार. नवघर पोलिसात दरोडा आणि अपहरणाचा गुन्हा दाखल. 2 आरोपींना अटक, तर 3 जण. साक्रीमधील पिंपळनेरमध्ये इंधन दरवाढीसह टंचाईचा भडका. पिंपळनेरमधील 6 पैकी 5 पंप बंद. इंधन भरण्यासाठी नागरिकांच्या पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्या. बुलडाण्यामध्ये डिझेल तुटवड्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःला वखराला झुंपण्याची वेळ आली. संग्रामपूर तालुक्यातील ही घटना समोर. शेती कामासाठी ट्रॅक्टरला डिझेल उपलब्ध करून देण्याची मागणी केली जाते. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दुसऱ्या दिवशी देखील सीएनजी गॅसचा तुटवडा. पहाटेपासून सीएनजी मिळावा यासाठी सीएनजी स्टेशन बाहेर गर्दी. तांत्रिक अडचणींमुळे शहरातील एक सीएनजी स्टेशन 2 दिवसांपासून बंदच.
बुलढाणा जिल्ह्यामध्ये आता इंधनाचा तुटवडा. अनेक पंपांवरती पेट्रोल डिझेल संपले. वाहन चालकांना मात्र मनस्ताप सहन करावा लागतोय. तात्काळ इंधन पुरवठा सुरळीत करा अशी देखील नागरिकांची मागणी. वाशिम या ठिकाणी सलग दुसऱ्या दिवशी डिझेल टंचाई कायम. तर जिल्ह्यातील 60% पेट्रोल पंपांवरती आता इंधनाचा साठा संपला. डिझेल अभावी ट्रॅक्टर आणि कृषी यंत्रणा ठप्प. प्रवासी वाहतुकीवरही याचा मोठा परिणाम. जळगावमध्ये इंधन पुरवठा उशिरानं. जिल्ह्यासह ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी इंधनाची भीषण टंचाई. 2 ते 3 दिवसांनी होणारा इंधन पुरवठा 5 दिवसांनी होत असल्याची माहिती. पेट्रोल डिझेल घेण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले त्यामुळे ऑटो चालक दर वाढवणार. सर्वसामान्य लोकांना त्यासोबतच ऑटो चालकांचे महिन्याचे बजेटही गलबटले. तर नंदुरबार शहरातील अंडरपास दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली. पाणी साचण्याच्या समस्येमुळे अंडर बायपास 15 दिवसांसाठी बंद. शहरातील सर्व वाहतूक उड्डाण पुलावरती वळवली तर वाहतूक कोंडीची देखील शक्यता निर्माण. शिरूर मधल्या निमोणे या ठिकाणी शेतरस्ता खुला करताना अंगावरती रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे दुर्घटना टळली. शेतरस्त्याच्या या कामाला विरोध करत आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला. सिंधुदुर्गमधील मालवण, तारकर्ली, वेंगुर्ला, देवगड समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजली. उन्हाळी सुट्टी घालवण्यासाठी पर्यटकांची कोकणाला पसंती. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर यासह अनेक भागातून पर्यटक कोकणात दाखल. तर जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंद झालेल्या प्रतापगड किल्ल्याची पर्यटन विकास मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून पाहणी. किल्ल्याच्या सुरू असलेल्या संवर्धनासंदर्भात पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या सूचना. मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजनेचा अमरावतीमध्ये मंत्री बावनकुळेंच्या हस्ते शुभारंभ. आजपासून संपूर्ण राज्यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजना कार्यान्वित. संभाजीनगर डीपीडीसी बैठकीमध्ये 909 कोटी 22 लाखांच्या विकास आराखड्याला मंजुरी. शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये विविध विकास कामांना हिरवा कंदील. गोंदिया जिल्हा प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये राज्यामध्ये प्रथम. तर केंद्रीय कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार वितरण. जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भोंडारकर यांनी पुरस्कार स्वीकारला. चिखले ग्रामस्थांचे मुरबाड पंचायत समितीसमोर पाण्यासाठी उपोषण. जलजीवन मिशन अंतर्गत विहिरीला पाणी नाही त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक. विहिरीचं खोलीकरण करण्याची ग्रामस्थांची मागणी. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये वेतन वेळेमध्ये देण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं उपोषण. प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे हक्काचं वेतन वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी समोर. वेंगुर्ल्यातील तुळसमध्ये श्रीदेव जयतेर या उत्सवाला सुरुवात झाली. 11 दिवस चालणाऱ्या या पारंपरिक उत्सवाचे सांगता कावळासाने होणार. तर उत्सवासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेळगाव आणि गोवा या राज्यांमधून लाखो भाविक तळ कोकणामध्ये दाखल. लोणारमधील दैत्यसुदर मंदिरामध्ये किरणोत्सव. 15 मेपासून 4 ते 5 दिवस हा किरणोत्सव सुरू असणार. किरणोत्सव बघण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दाखल झाले. शनी जयंतीनिमित्त शनी शिंगणापूर या ठिकाणी भाविकांची मांदियाळी. देशभरातून लाखोंच्या संख्येने शनिभक्त शनी शिंगणापूरमध्ये दाखल. काल मध्यरात्रीपासूनच शनी मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात रीघ लागली असल्याचं देखील चित्र. तर बकरी ईद निमित्त चाकणमधील जनावरांच्या बाजारात बोकड खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असल्याचं चित्र. तर आतापर्यंत सुमारे 7 ते 8 कोटी रुपयांची उलाढाल. राजस्थान, सोलापूर आणि अहमदनगर या ठिकाणी आलेल्या विविध बोकडांना वजनानुसार लाखोंच्या घरामध्ये मागणी. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.